आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा आनंद हा लोकांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसला पाहिजे. तुम्ही तुमचा आनंद हा स्वतः शोधला पाहिजे. आपण आनंदी असलो की आपण सर्वत्र आनंद पसरवू शकतो आणि आनंदी व्यक्ती ही जीवनात नेहमी यशस्वी होते. तुम्ही पाहाल तर आनंदी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही कधी हार मानत नाही आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की परत एकदा आनंदी राहा आणि सर्वत्र जीवनात आनंद पसरवा. शेवटी काय आहे की पैसा हे काही सर्वस्व नाहीये की पैशाच्या पाठीमागे धावता धावता आपण काय करतो की आपल्या आयुष्यामध्ये जे छोटे मोठे आनंदाचे प्रसंग आहेत ते आपण तसेच त्याला बायपास करून पुढे जातो. मग ते आनंदाचे क्षण आपल्याकडून असे मिस होऊन जातात तर ते आपण पकडता आले पाहिजेत आपल्याला. नमस्कार, माझे नाव डॉक्टर जयंत राजपुरी. मी आयुर्वेदामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मी हडपसर या एरियामध्ये मोहम्मदवाडी येथे माझं आयुष्यम क्लिनिक या नावाने मागील गेली 10 ते 12 वर्षापासून क्लिनिक चालू केलेलं आहे आणि तिथे मी रुग्णांशी नेहमी संवाद साधत असतो आणि रुग्णसेवा करत असतो. तर आज तुमच्याशी बोलण्याचे एक कारण म्हणजे आमचे मित्र डॉक्टर प्रवीण गुंड यांनी एका आगळ्या वेगळ्या आणि अतिशय नवीन अशा विषयावर त्यांचं जे पॉडकास्ट आहे यूट्यूबच्या माध्यमातून जे चालवतात त्यांनी आम्हाला ह्या विषयावर बोलण्यासाठी मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. तर त्या विषयाचं नाव आहे माझा आनंद. तर आता माझा आनंद म्हणजे काय की आपल्याला कोणत्या गोष्टीतून आनंद घेता येतो किंवा मिळवतो किंवा आपल्याला आनंद येतो अशा गोष्टी जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे जे बदल आहेत ते सुखावह होतात. ओके, तर माझा आनंद मी आता ह्या विषयावर मी थोडंसं माझं मनोगत व्यक्त करतो. तर मला माझा आनंद मिळतो वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या की खूप अशा मोठ्या पण नाही आहेत, खूप अशा नॉर्मल गोष्टी असतात की जेणेकरून मला त्या गोष्टी केल्यानंतर आनंद मिळतो. जसं की मला वाचनाचे खूप आवड आहे, तर वाचन केल्याच्या नंतर मला एक वेगळाच प्रकारचा आनंद येतो. तर तो वाचन मी कुठेही कधीही कसेही करू शकतो. ज्या गोष्टी आपण पाहतो, बोलतो, ऐकतो त्या गोष्टी जर लिखित स्वरूपात आपल्याला जर वाचायला मिळाल्या तर त्या गोष्टीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर पडत असतो आणि त्यातून तुमचं जे शारीरिक मानसिक जी जडणघडण आहे किंवा तुमचा जो व्यक्तिमत्व विकास आहे ते होण्यास मदत होत असते. तर मला वाचन करण्यास खूप आनंद होतो आणि मी वाचनाने माझं मन नेहमी प्रफुल्लित राहतं, आनंदी राहतं. तसेच मला कविता करण्याचाही छंद आहे. तर कविता करणं म्हणजे काय की एक सर्जनशीलता आहे की जेणेकरून तुम्ही एखादी नवीन काहीतरी कलाकृती करताय. एखादं कच्चं मातीचं भांडं असतं किंवा कच्चा मातीचा गोळा असतो, त्यातून एक तुम्ही मातीचं सुबक भांडं तयार करता. त्यातून जशी सर्जनशीलता तुम्हाला अनुभवायला मिळते तशीच सर्जनशीलता ही मला कविता तयार करताना त्यातून अनुभवायला मिळते आणि त्यातून मला एक वेगळ्या प्रकारचा आत्मिक अनुभव येतो आणि आत्मिक आनंद मला येतो. तर तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा निरनिराळ्या गोष्टी असतात की जेणेकरून आपण सुखाच्या शोधात भटकत असतो किंवा त्या सुखाच्या शोधात भटकत असताना आपण वेगवेगळ्या गोष्टीतून जिथून आपल्याला आनंद मिळवता येईल त्या गोष्टी मिळवल्या पाहिजेत. शेवटी काय आहे की पैसा हे काही सर्वस्व नाहीये की पैशाच्या पाठीमागे धावता धावता आपण काय करतो की आपल्या आयुष्यामध्ये जे छोटे मोठे आनंदाचे प्रसंग आहेत ते आपण तसेच त्याला बायपास करून पुढे जातो. मग ते आनंदाचे क्षण आपल्याकडून असे मिस होऊन जातात तर ते आपण पकडता आले पाहिजेत आपल्याला. आपण त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे की हे आनंदाचे क्षण जे आहेत ते आपल्या आयुष्यात येत राहतील आणि नेहमी नेहमी आपण त्या आनंदाच्या शोधात न जाता आनंद कसा आपल्याजवळ येईल हे आपण शोधलं पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमचा आनंद हा लोकांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसला पाहिजे. तुम्ही तुमचा आनंद हा स्वतः शोधला पाहिजे. आपण आनंदी असलो की आपण सर्वत्र आनंद पसरवू शकतो आणि आनंदी व्यक्ती ही जीवनात नेहमी यशस्वी होते. तुम्ही पाहाल तर आनंदी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीतही कधी हार मानत नाही आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की परत एकदा आनंदी राहा आणि सर्वत्र जीवनात आनंद पसरवा. धन्यवाद मित्रांनो. माझं आता शेवटी एवढंच एक सांगणं आहे की तुम्ही तुमच्या जीवनातला आनंद शोधा. आनंद तुमच्या जीवनातला तुम्ही शोधला तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अतिशय उत्तम राहील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तर माझे मित्र डॉक्टर प्रवीण गुंड यांचा हा जो पॉडकास्ट आहे माझा आनंद, ह्यावर तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, ते सबस्क्राईब करा, फॉलो करा
आणि त्यातून तुम्हीही तुमचा आनंद शोधण्यासाठी प्रेरित व्हाल. आणि ते मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्या पॉडकास्टवर जाऊन त्यांच्या लिंकवर जाऊन माझ्या स्वतःच्या आनंदाविषयी काही तुमचे जर अनुभवाचे बोल असतील तर ते तुम्ही शेअर करा. आणि ह्याचा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की निश्चितच सर्वांना फायदा होईल. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे.